नमस्कार, स्वागत आहे लोकशिवाय मराठीमध्ये। पुणे महानगरपालिकेच्या खासगी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुण्यामध्ये मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय आणि आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय मजूर संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे आपल्या सोबत आहे। या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय काय प्रलंबित मागण्या आहेत आणि तुम्ही आज हा मोर्चा महानगरपालिकेवर थेट धडकवणार आहे? पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा हा मोर्चा आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये साधारणतः 10,500 कंत्राटी कर्मचारी काम करतात। या कर्मचाऱ्यांना कुठल्याही सोयी सुविधा कायद्याने जे हक्क प्राप्त आहेत ते मिळत नाहीत। या संदर्भामध्ये आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं दिली पण काही फरक पडलेला नाही आणि म्हणून आता असंतोष जो आहे कामगारांमध्ये खूप पसरला आहे आणि तो असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि शासनाचं लक्ष प्रशासनाचं लक्ष या सर्व कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। आणि आज म्हणूनच आपण अण्णाभाऊ साठे लोकशाहीर आणि आपल्या सगळ्यांचे आमचे दैवत ते त्यांच्या समोर आम्ही त्यांना पुष्पहार घालून ह्या मोर्चाला इथं सुरुवात करतोय आणि महापालिकेपर्यंत हा मोर्चा जाईल। या संदर्भात कोणाला निवेदन दिले आतापर्यंत आपण आयुक्त अतिरिक्त आयुक्त प्रत्येक खात्याचे प्रमुख नंतर मुख्य कामगार सल्लागार या सर्वांना पत्रकं दिली परंतु त्यांच्यावर काही फरक पडत नाही। प्रश्न तसेच आहेत। कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत, पगार स्लिप मिळत नाही, ESIC कार्ड नाहीत, बोनस हा आमचा हक्काचा आहे, कायद्याप्रमाणे आम्हाला तो दिला गेला पाहिजे, तो बोनसही आम्हाला ते देत नाहीत आणि असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्यासाठी हा मोर्चा। आता हा मोर्चा तुम्ही पुणे महानगरपालिकेपर्यंत तुम्ही जाणार आहात, मग हा मोर्चा झाला गेल्यानंतर तिथे जाऊन कोणाला भेटणार आहात का, कोणाशी चर्चा करणार आहात का? पुणे महापालिकेच्या गेटवर हा मोर्चा जाईल, त्या ठिकाणी सभा होईल आणि जर आयुक्तांनी कोणी जर निमंत्रण दिलं तर त्यांना निवेदन आपण देऊ आणि त्यांच्या कानावर हे स्पष्टपणे घालू की हा मोर्चा आता प्रकोप जो असंतोष कंत्राटी कामगारांच्या आहे तो जर रोखायचा असेल तर आपल्याला तातडीने यांची बैठक घेऊन हे प्रश्न सोडवावे लागतील आणि सकारात्मक प्रतिसाद देऊन कायदेशीर प्रश्न आम्ही म्हणतो ते सोडवले गेले पाहिजेत, हीच आपली मागणी आहे। जर तुमच्या या सगळ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका तुमची काहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार आमचा आहे। हा फक्त इशारा आहे आजचा मोर्चा आणि काही लोकांना आपण बोलवले, काम कुठलंही बंद करून कोणाला बोलवलेलं नाही, पण इथून पुढच्या काळात 10,500 कर्मचारी हे रस्त्यावर येतील आणि पुणे महापालिकेचं कामकाज ठप्प होईल। सर्व पुणेकरांवर चा रोष हा महापालिकेवर जाईल, हा इशाराच आज या मोर्चातून आम्ही देतो। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी जर ह्या सगळ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आणखी तीव्र मोर्चा जो आहे तो काढण्यात येऊ असा इशारा देखील या कामगार संघटनेकडून देण्यात आलाय। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।